असावा. तसं जगात राहणाऱ्या फिरणाऱ्या प्रत्येक साधन हे दुःखाला कारण आहे. पण एक तरी जागा अशी असावी की तिथं माणसाला मोकळ्या मनानं खेळता आलं पाहिजे. एक तरी जागा असावी. घरामध्ये ताण आहे, समाजामध्ये ताण आहे, मंदिरात गेलो ताण आहे, बाहेर गेलो ताण आहे, अमक्याकडे गेलं सगळीकडे त्रास आहे. पण त्यातली एक जागा, एक माणसाला शांत करणारी, मनाला तृप्त करून देणारी एक तरी जागा असावी की तिथं माणसाला मोकळं खेळता आलं पाहिजे. आणि ती जागा उपलब्ध आपल्यासाठी साधू संतांनी करून दिली म्हणजे हा धर्माचा मंडळ. हा धर्माचा इथं माणसाला मोकळं खेळता येतो. कसं बी मस्त मोकळं राहायचं, फ्रेश बसायचं. घरी बायकोनी मारलेलं असलं तरी इथं आल्यावर फ्रेश बसायचं. तुमच्याकडे मारतात का बायका? बायकाला मारते ना? बायकाला मारतात का बायका तुम्हाला मारतात? कसं आहे तुमच्याकडे? तुमचे लग्न झाले सगळ्याचे? नाही, कोणाचंच नाही झालं अख्ख्या गावात. मग ह्या कुठून आणल्या? लग्न झाले का? लग्न झाले ना? पोराव तुमचे झाले का? करायचे का? इथं चांगल्याचा मेळ आहे का ना? तुम्ही कुठे उडा मारायला? इथं चांगल्याचा मेळ लागा ना. तुमचे झाले सगळ्याचे? सिस्टम वाले नाही झालं? कोणाचेच नाही झाले ना? कोणीच राहिलं ना तुमच्या गावात बिगर लग्नाचं? शूटिंग पण राहिले का? झालं ना? तुम्ही बरं उरकून घेतलं पटकन आपलं. इकडले सगळ्याचे. तुमच्याकडे पोरी जास्त आहे का? आमच्याकडे लोईस बीड जिल्ह्यात अडचण आहे ना महाराज. चांगल्याला मिळाना, गायकाला मिळाना, वादकाला मिळाना. चांगले पट्टीचे गायक तसेच फिरायला लागले बिगर बायकाचे. इकडे तुमच्याकडे चांगले सामान्यातल्या सामान्य मुलाचे लग्न झाले आहे का नाही? कोणी राहिलं नाही तुमच्या गावात बिगर लग्नाचं? आमच्याकडं आमच्या गावामध्ये 30-35 वर्षाचं पोरग झोपले नाही तुम्ही? 30-35 वर्षाचं. आता ते पोरग राहिलं का? ते 30-35 वर्षाचा माणूस झाला ना. ते लग्न जमना महाराज, लग्न जमना. एक दिवशी काय वैताग आला त्याला. काय करावं? आता ज्यांचे लग्न जमलं नाही ते हे ब्राह्मण झाला की ते गोसाई झाला की हे ब्राह्मण, हे बाबा ही बाई बघतच राहतात का नाही? तुमच्याकडे कसं आहे? लग्न बोला ना बाबा हो. लग्न राहिलेले पोरं कोणाचे राहिले वर हात करा बरं, आपल्याला बघता येतं ते. मोकळ्या मनाने करा, खरंच बघता येतं मला. ते गाडी झाली की आपल्या गाडी काढलं, हे कीर्तन झालं गाडीकडे या, ते हात बघता येतो.